नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं तिखट लोणचं. तिखट लोणचं कशा पद्धतीने बनवायचं आणि वर्षभर पुरेल इतकं 3.5 किलो कैरीचं मी आज लोणचं दाखवणार आहे आणि त्याचं प्रमाणही सांगणार आहे. तर इथे मी 3.5 किलो बघितलं तर कैऱ्या घेतल्या आणि त्या कापून आणल्या. मार्केटवरनं कापून आणल्यावर त्या अशा पद्धतीने इतक्या मोठ्या कापलेल्या होत्या. मग मी घरी पुन्हा बघितलं तर त्यांचे लहान लहान तुकडे केले, कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण फोडी जेव्हा लोणचं वाढतं तेव्हा इतक्या मोठ्या फोडी संपवल्या जात नाही आणि मग ते लोणचं वेस्ट जातं. त्यामुळे कैरीच्या फोडी कापून आणल्यानंतर मी पुन्हा बघितल्या तर ते कापल्या आणि थोड्या लहान केल्या. त्यानंतर बघितलं तर या फोडींवर हळद आणि मीठ घालून ठेवलं आणि थोड्या वेळासाठी उन्हात ठेवलं. आता उन्हात ठेवल्यानंतर काय झालं की दुपारी मी यांना उन्हात ठेवलेलं तर त्यांना पाणी सुटायला मदत झाली आणि फोडी जरा मऊ व्हायला मदत होतात हळद आणि मीठ घातल्यामुळे. तर इथे मीठ घातलं आणि नंतर मी हे कॉटनचे जे कपडे आहेत त्या कपड्यामध्ये या दोन्ही कपड्यामध्ये कैऱ्या बांधून ठेवल्या. बराच वेळ कैऱ्या बांधून ठेवल्यानंतर जे अतिरिक्त पाणी सुटलेलं ते निघून गेल्यानंतर कैऱ्या फॅनखाली थोड्या वेळासाठी बघितलं तर फॅनखाली वाळत घातल्या. म्हणजे रात्री बघितल्या तर तशाच न ठेवता मी अशाच फॅनखाली वाऱ्यावरती ठेवल्या, म्हणजे त्या सुकतील जरा वेळ. आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा बघितलं तर थोड्या वेळासाठी सकाळच्या उन्हामध्ये ठेवल्या. आणि त्याचबरोबर लोणच्यासाठी लागणारी ज्या बरण्या आहेत त्या बरण्यातून सुद्धा स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतल्या, जराही त्याला पाणी लागणार नाही याची खात्री करून घेतली. आता आपण कैरीसाठी घरी मसाला कसा बनवायचा ते सांगते. सगळ्यात आधी इथे मी बघितलं तर ही जी वाटी आहे त्या वाटीच्या प्रमाणात बघितलं तर अर्धी वाटी धणे घेतलेले, अर्धी वाटी जिरं, अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे आणि 3 ते 4 चमचे बघितले तर मेथी दाणा घेतलेला आहे आणि काळे तेल घेतलेले आहेत अर्धी वाटी. तर आता हे जे धणे, जिरे, तीळ आणि मोहरी हे जे घेतलेलं आहे ते आपल्याला चांगलं तव्यावरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार मॉइश्चर असेल तर मॉइश्चर निघून जाईल. आणि हे चांगलं तव्यावर भाजून घेतल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता इथे लोणच्यासाठी आपल्याला सार तयार करायचं आहे. त्यासाठी बघितलं तर इथे मी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला हवं ते तेल घेऊ शकता. शेंगदाणा तेल आणि थोडं मोहरी तेलही मिक्स करतात काही लोक, मात्र इथे मी सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये लवंगाचे काही लवंग टाकलेलं आहे, दालचिनी आणि मिरी घातलेलं आहे. जेवढ्या प्रमाणात आपण लोणचं बनवणार आहे त्या प्रमाणानुसार आपल्याला दालचिनी लवंग घालायचं आहे. मी इथे 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, त्याचप्रमाणे मिरी घातलेलं आहे, लवंग घातलेलं आहे. ते तेलावर चांगलं परतल्यानंतर जिरं, मोहरी, धणे वगैरे हे जे दाखवलेलं मगाशी तर ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. ते तेलावर टाकल्यानंतर मोहरी पोड घेतलेलं आहे. आता इथे मी बेडेकर मसाला विकत आणलेला आहे, तो 2 किलोच्या लोणच्यासाठीच आहे आणि सार जाड व्हावं म्हणून घरी हा मसालासुद्धा मी तयार केलेला आहे. तर इथे मोहरी पूड बघितले जवळजवळ 100 ग्रॅम मोहरी पूड घेतलेली आहे, तीसुद्धा तेलावर चांगली परतून घेतली. थोडंसं हिंग घातलं. आता हे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला बेडेकर मसाला किंवा घरचा मसाला टाकायचा आहे, तो घालू शकता. आता इथे मी 2 किलो लोणच्यासाठी बेडेकर जो मसाला आणलेला आहे, 2 पॅकेट आणलेले आहे, तर ते घालून घेणार आहे. आणि त्याचप्रमाणे जी वाटी दाखवली आहे ती अर्धी वाटीच्या थोडं वर, म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त घरचा मसालासुद्धा घालून घेणार आहे. आता इथे मी हा बेडेकर मसाला घातलेला आहे. तुम्हाला जर 2 किलोच्या प्रमाणात बनवायचे असेल आणि मसाला आणायचा असेल तर तुम्ही घरी सार न बनवता डायरेक्ट मसाला तेल थंड झाल्यावर त्यामध्ये टाकून सुद्धा घालू शकता. पण मला असं घरी हे जे सार बनवते त्याने बघितलं तर लोणच्याला छान टेस्ट येते. बघा, तुम्ही बघू शकता बेडेकर मसाल्याबरोबर हा जो घरचा मसाला आहे तो सुद्धा मी घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे. आणि हे मिश्रण पूर्णपणे, म्हणजे तेल पूर्णपणे थंड झाल्यावरच कैरीमध्ये घालून घ्यायचं आहे, गरम असताना बिलकुल घालायचं नाही. आता इथे आपला बेडेकर मसाला घालून झालेला आहे आणि यामध्ये तुम्हाला जाडसर मीठ घालायचं असेल तर ते सुद्धा घालू शकतो. ऑलरेडी बघितलं तर कैरी मऊ होण्यासाठी मी मीठ लावलेलंच, त्यामुळे मी आता बघितलं तर 1 वाटी, म्हणजे 1 वाटी इतकं बघितलं तर मीठ यामध्ये घालून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर खडं मीठ ज्याला म्हणतात, म्हणजे जाड मीठ, ते सुद्धा लोणच्यामध्ये घालू शकतं. सहसा बघितलं तर जाड मीठ लोणच्यासाठी चांगलं, पण इथे सहसा मला मिळत होतं म्हणून मी छोटं मीठच बघितलं, म्हणजे जे आपण डेली यूज वापरतो सेंधव मीठ, ते सुद्धा घातलेलं आहे. आणि हा मसाला तयार झालेला आहे. आता मसाला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. थंड झाल्यानंतर एका परातीमध्ये आपल्याला कैऱ्या पसरवून घ्यायच्या आहेत आणि कैऱ्यांवरती हा मसाला घालून घ्यायचा आहे. पण मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला घालून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे.
आणि हे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी यामध्ये 1 वाटी असं मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ आपल्या सोयीनुसार घालायचं आहे, जास्त पण मीठ नाही घालायचं, नाही तर लोणचं खूप खारट होतं. ऑलरेडी आपण बघितलं तर कैऱ्यांना मीठ लावून घेतलेलं आहे, त्यामुळे 1 वाटीच इथे मीठ घातलेलं आहे. आता परातीमध्ये बघितलं ह्या कैऱ्या ज्या सुकवून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता थोड्या मऊसर झालेल्या आहेत. आता यामध्ये बघितलं तर हे तेल मी घालून घेणार आहे. तेल आपल्याला नेहमी घालत असताना थोडं जास्तच घालायचं आहे, म्हणजे आपल्या लोणच्याच्या बरणीमध्ये जेव्हा आपण लोणचं भरतो तेव्हा लोणचं जिथे संपतं आहे त्याच्या थोडंसं वरती तरी 1-2 इंच बघितलं तर तेल आलं पाहिजे, इतकं तेल घालायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेत आहे. मिक्स केल्यानंतर सहसा मी काचेच्या बरणीमध्येच लोणचं भरून ठेवते. आता काचेची बरणी सकाळी धुवून स्वच्छ पुसून, जराही ओली कुठेच राहणार नाही याची काळजी घेतली आणि बरणी स्वच्छ पुसून झाल्यावर त्यामध्ये हे वर्षभर टिकणारं लोणचं मी आता भरून घेते. लोणचं व्यवस्थित भरून ठेवायचं आहे आणि काचेच्या बरणीत मी भरून ठेवणार आहे. आणि असं लोणचं मी घरी बनवते. आता दरवेळी बघितलं तर बेडेकर मसाला मिळत नाही, त्यामुळे त्यासाठी लागणारा मसाला मी घरीच बनवते. पण यावेळी गावी गेलेली आणि मी सुद्धा बरोबर होती, म्हटलं चला यावेळी आपण येताना बेडेकर मसाला घेऊन येऊया आणि त्यामध्ये हे लोणचं बनवलेलं आहे. आणि लोणचं वर्षभर टिकेल, तर तुम्ही या पद्धतीने लोणचं नक्की बनवू शकता. आणि कसं झालं हे सुद्धा मला जर बनवलं या पद्धतीने तर कसं झालं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.